आणि आता पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आणि पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। कुर्ला पूर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। तर कुर्ल्यामध्ये सकाळपासून पाऊस तुफान पडतोय। सततच्या पावसामुळे कुर्ला बस डेपो सुद्धा पाण्याखाली गेला। वाहनांना मोठी कसरत करत याच पाण्यातून वाट काढून जावं लागतंय। दुपारी 12:15च्या दरम्यानची ही दृश्य आहेत कुर्ला परिसरातली। दुपारी 1:35 दरम्यानची ही दृश्य आहेत कुर्ला परिसरातली आणि प्रवाशांसोबतच वाहन चालकांची मोठी गैरसोय होते या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना। सकाळपासूनच पावसाच्या तुफान सरी बरसतायत तिथे आणि सततच्या पावसामुळे कुर्ला बस डेपो पाण्यात गेलाय। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना याच पाण्यातून वाट काढत जावं लागतंय कसरत करत। त्यामुळे इथल्या वाटसरूंची मोठी गैरसोय होतीये। मात्र मुंबईतल्या या सततच्या पावसामुळे कुर्ला परिसरात कुर्ला बस डेपो हा पूर्णपणे पाण्याने वेढला गेलाय। दुपारी 1:35 दरम्यानची ही दृश्य कुर्ल्यातली। तर पावसानं सकाळपासून थैमान घातलंय। अंधेरी सबवे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। सबवे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला बसलाय। दहिसर, बोरिवली, मालाड आणि अंधेरीतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय। हे दृश्य आहेत अंधेरी सबवेची सकाळी 11 वाजताची आणि तिथे पाण्याचा निचरा व्हावा यासाठी बीएमसी कडून प्रयत्न केले जात आहेत। मात्र अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, पाणी साचलंय। त्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहे।